चला mark your present everyone. Okay, सगळ्यांना स्क्रीन दिसते क्लिअर? येस, माझा आवाज क्लिअर येतोय? ओके, चला. फर्स्ट स्टँडर्ड यू पे अटेन्शन. आपण तुमचे जे वर्कशीट सॉल्व्ह करतोय त्यामध्ये ऍडिशनचे प्रॉब्लेम्स आहेत. आता जो प्रश्न आहे आजचा त्यामध्ये ऍडिशनचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. तर व्हॉट यू आर गोइंग टू डू, आपण जे अगोदर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आपण. सो आरुष, ममता, यश आणि रिद्धी. ओके, पे अटेन्शन. इथे फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. सेकंड प्रॉब्लेम इथे मला ओरली तुम्ही करून दाखवा आणि नंतर हे सगळे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून दाखवायचे मला. ओके, चला वाचायचं आणि प्रॉब्लेम सोडवून सांगायचा आहे मला. लेट्स स्टार्ट विथ यश. यश, वाच. सेकंड. यश. यश इज देअर? माझा आवाज येतोय? नंबर दिस इज ऑन युअर पेज नंबर, वर्कबुकचा पेज नंबर 34. डन? वाच यश. 3 chocolate. सेकंड प्रॉब्लेम. Second. 4 but what the 3 ब्रांच. that 5 would not जॉईन. join देन. type देन. it. How many what स्पेलिंग रीड कर. ELTOTETER ऑल टुगेदर. all together हा, सांग काय करायचं आता. 4 birds ऑन द ब्रांच. पहिल्या बॉक्स मध्ये तू काय लिहिणार? 4 सेकंड वाच. 5 more birds join them. सेकंड बॉक्स मध्ये काय लिहिणार? 5 And how many birds all together? 9 Very good. Next, Riddhi third. Ajay was Has. has 2 books. Firoz has 4 books. How much many books in all? Yes. So what you are going to write in first box? 2 Second 4 box? And 2 plus 4 is? 6 So how many books in all? 6 Very good. Next, Arush. Arush, fourth one. Yes, teacher. Ha. Fourth problem read कर. Six cows on a farm. Two more join them. Hmm. Are there? How many How many are are there now? now? Okay. सांग first box मध्ये काय लिहिणार तू? 6 Second box 2 आणि third मध्ये how many are there? 8 Very good. After that first standard कोण आहे अजून? ममता.
ममता वाच हे. ममता तुझा मॅथ्स मराठीतून आहे की इंग्लिश मधून आहे? मराठी. गणिताचं पुस्तक इंग्लिश मधून आहे की मराठीतून आहे? इंग्लिश. हा मग रीड कर. चला स्टार्ट रीडिंग. वाच पटापट. फिफ्थ पाचवा वाचायचंय. काय आहे पहिला शब्द? वाच पटकन. ओके माईक बंद कर. बुक कोणाकोणाकडे आहे? यश आणि आरुष ना? हे वर्कबुक. यस. ओके सो पेज नंबर 34 वरचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत 8 वर्ड प्रॉब्लेम्स ऍडिशन ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. टेक दिस स्क्रीनशॉट फर्स्ट. पहिल्या 4चा घ्या. रिद्धी आणि ममता. डन. येस. मग रिद्धी तू घेतलं? ओके. नेक्स्ट 4 आर दिस. टेक दिस ऑल्सो. येस डन. डन टीचर. ओके गुड. ममता तू घेतलं? येस. ओके चला सॉल्व करा. Aradhya is not there ना? After completing let me know in the chat box. नीट लिहा जसं बॉक्स तिथे दिलेलं आहे. बॉक्स मध्ये परफेक्ट नंबर लिहा आणि त्यानंतर उत्तर येईल ते थर्ड बॉक्स मध्ये लिहा. ओके. सेकंड स्टँडर्ड देवांक, कनिष्का, जिज्ञासा, पीयूष, Saras and Aisha. Okay, pay attention. Take out your maths textbook. Maths textbook Yes, teacher. काढा. Okay. The lesson to be started today is let's measure length. Do you know what is length? Length कशाला म्हणायचं माहितीये तुम्हाला? टीचर पहिले क्वेश्चन प्लीज दाखवा ना. Okay, बेटा. Okay, take this. डन टीचर. Okay, good. चला सेकंड स्टँडर्ड सी. आता आपण लेंथ म्हणजे काय? एखादी गोष्ट किती लांब आहे हे जेव्हा आपण मोजतो तेव्हा आपण त्या गोष्टीची लेंथ मोजत असतो. ओके. मग तुम्ही रुलर वापरता ना? स्केल वापरता ना छोटी? आप लोग स्केल यूज करते हो ना सेकंड स्टँडर्ड? येस, टू ड्रॉ अ यस लाईन यू टीचर. यूज स्केल राईट. मग तुम्ही नोटीस केलंय का की त्या स्केलवर छोटे छोटे नंबर लिहिलेले असतात. खूप छोट्या मायन्यूट लाईन्स असतात आणि त्याच्या खाली 1 2 3 4. छोट्या स्केलवर 12, छोट्या स्केलवर 15 पर्यंत नंबर्स असतात आणि जी मोठी स्केल असते तिच्यावर 30 पर्यंत नंबर्स असतात. बघितलंय का तुम्ही कधी? येस टीचर. ओके. मग हे जे नंबर आहेत ते कशासाठी असतात माहितीये? एखाद्या वस्तूची लेंथ टीचर मोजण्यासाठी. पैसे काय लिहायचे? आराध्या, why you have joined late? टेक्स्टबुक सॉरी वर्कबुकचं पेज नंबर 34. पेज नंबर 34 वरचे हे प्रॉब्लेम्स आहेत ना ते वहीत सगळे लिहायचे आहेत. ऑल 8. ओके आराध्या? यस टीचर. हा सॉल्व कर.
मग बघूया आपण लेंथ कशी मेजर करणार. सी टीचर पेअर एट लेंथच्या. ना मॅडम मराठी मीडियमनी पण टीचर एट ना. येस आराध्या, ऑल 8. फक्त 8 नाही आराध्या, 1 to 8 सगळे. ओके आराध्या, समजलं. पियुष तुमचं आत्ता शिकवते मी, तुम्ही इथे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा मग आता लेट्स मेजर लेंथ. आता मला सांगा पियुष आणि कनिष्का, तुमचं मॅथ्स इंग्लिश मधूनच आहे ना. यस. ओके चलो, so let's start. Yash wants a study table in his room. यशला त्याच्या रूम मध्ये एक स्टडी टेबल हवा होता. एक अभ्यास करण्यासाठी टेबल पाहिजे होता. विथ अ स्टिक ही मेजर द लेंथ ऑफ द वॉल. मग त्याने काय केलं माहितीये, एक काठी घेतली आणि त्याने भिंतीची लांबी मोजली. Where the table was to be placed, it was 4 sticks and a little more. मग त्याने काय केलं, त्याला जिथे टेबल ठेवायचा होता ना, तिथे त्याने काठी घेऊन लांबी मोजली. बघा इथे दिसतात तुम्हाला 4 काठ्या ठेवल्यात आणि त्याच्या पुढे अजून थोडी जागा राहिली आहे. येस, दिसतंय का तुम्हाला. या भिंतीवर येलो कलरच्या वॉलवर कबर्डच्या Yes, yes, बाजूला. yes, 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 yes. Saras, I am going to remove you from the class. I am removing. चला बघा, कोणीही असा मूर्खपणा करणार नाही, अदरवाईज मी क्लास मधून रिमूव्ह करेन. ओके. यश went to the shop to select the largest possible table. मग यशने काय केलं, तो गेला एका शॉप मध्ये आणि त्याने काय केलं, त्याला घेता येईल एवढा मोठा टेबल दुकानदाराला दाखवायला सांगितला. ही सॉ सेव्हरल टेबल्स देअर. त्याने खूप वेगवेगळे टेबल्स पाहिले. ही यूज द सेम स्टिक ॲज बिफोर टू मेजर द टेबल. आणि मग त्याने काय केलं, ते ज्या काठीने तो घरातले त्याच्या भिंतीची टेबलाची जागा मोजून आला होता ना, तीच काठी तो दुकानात पण घेऊन गेला होता. आणि त्याने वेगवेगळे टेबल त्या काठीने मोजून पाहिले. हे कुठला बसतोय इथे, कुठला घेऊया. ओके, ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड which table Yash would choose. Color the box under the selected table. आता इथे टेबल दिलेत Page बघा. number. आराध्या, आवाज नाही येते मला, परत बोल. पेज नंबर हवाय का. Page number. 34. पेज नंबर 34 वर्कबुक. Yes, teacher. ओके, आता इथे मला सांगा, आता हा यश आहे. ओके, Yes, teacher. एक मिलता. आणि जागा बघा. ओके, 4 स्टिक आणि त्याच्यापेक्षा थोडी पुढे अजून जागा आहे. मग तुम्ही 2 स्टिक वाला टेबल घेणार का. चॅटबॉक्स मध्ये येस किंवा नो लिहा फक्त. सेकंड स्टँडर्ड, यू हॅव टू यूज चॅट बॉक्स ओनली. यूज चॅट No. बॉक्स. यूज युअर चॅट बॉक्स. फक्त चॅट बॉक्स यूज करायचा आहे. आता कोणी माइक ऑन करून बोललं तर आय एम गोइंग टू रिमूव्ह यू. 3 स्टिक्स. विल यू टेक 3 स्टिक्स वाला टेबल. नो. व्हॉट अबाउट 4 स्टिक्स. 4 स्टिक्स मेजर झालेला टेबल आपण घेणार का. नो नो नो, वी विल नॉट. 4 स्टिक्स आणि त्याच्या पुढे पण अजून जागा आहे ना. अँड 5 स्टिक्स. सांगा, 4 स्टिक्स का 5 स्टिक्स. 2 स्टिक्स आणि 3 स्टिक्स नाही घेणार आपण. 4 स्टिक वाला घेणार का 5 स्टिक वाला घेणार सांगा. 5 stick. 5. 4.
बघा इथे Five. लक्ष द्या. लक्ष द्या. बघा आपली जागा कशी मोजले त्यांनी 1 2 3 4 आणि ह्या 4 स्टिक आणि थोडीशी अजून जागा. हा मग जर आपण 1 2 3 4 5 स्टिक्स वाला टेबल घेतला तर बघा त्याची लांबी ही या वरच्या लांबीपेक्षा जास्त होते ना. मग तो टेबल त्या जागेत बसेल का? सांगा तो टेबल त्या जागेत बसेल का? नो. ओके मग जर आपण 4 स्टिक वाला टेबल घेतला 4 स्टिक वाला टेबल घेतला तर ही थोडीशी जागा राहील पण 4 स्टिक वाला टेबल त्या जागेत बसेल ना. Yes, teacher. येस. ओके सो वी शुड गो फॉर 4 स्टिक्स राईट. मग तुम्ही यामध्ये चला या बॉक्सला कलर करा. पेन्सिलनेच कलर करा. चला 4 स्टिक्स वाल्या टेबलला कलर करा. टीचर कलर का पेंसिल ने. पेन्सिलने करा. पियुष what problem you have? हो तुम्हाला इंग्लिश मध्येच आहे ना मॅथ्स आणि मी मराठीत शिकवते मराठीत असला तरी. हे नाही कसं नाही हे पेज नंबर 58 वर हे टीचर नाहीये पेज का नंबर तुम्हाला? 58. टीचर झालं माझं. सगळ्यांनी वेळेतच क्लास जॉईन करायचा आहे. 5 minutes before you have to join the class. ओके आता परत कोणालाही काय काय शिकवलं गेलं हे सगळं सांगणार नाही. ओके सगळ्यांनी 5 minutes अगोदर क्लास जॉईन करायचा आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल नो. मध्ये काय सांगितलंय. Rama wants to make flower garland for her classroom door and the school gate. रमाला तिच्या वर्गाच्या दरवाजासाठी आणि शाळेच्या गेटसाठी एक फुलांचा हार बनवायचा आहे. She brought a thick thread and used it to measure the width of the door and the school gate. तिने एक जाड धागा आणला आणि त्या धाग्याने तिने किती मोठा हार लागेल याच्यासाठी तिने दरवाजाची रुंदी मोजली आणि स्कूलच्या गेटची पण रुंदी मोजली. Keeping 2 hands span extra each end of. Yes. ते बॉक्स मध्ये काय लिहायचंय? गणित सोडवायची आहेत ममता. टीचर मी काल नव्हतो. काल नव्हतो ना ते खूप काल क्लासच नव्हता खूप अगोदर शिकवलंय मी हे. टीचर वेट पियुष थांब जरा. सोडवायची आहेत गणित ममता. वाच आणि सोडव. सगळी गणितं शिकवलेली आहेत मी. माईक बंद करायचंय. हे पुस्तक आहे का तुझं पियुष? यस टीचर. मग तुम्ही गणित मराठीतून कशी लिहिता? मराठीतून आहेत की इंग्लिश मधून आहेत गणित तुम्हाला? टीचर मला तर गणित इंग्लिश मधून मिळाली आहेत. पियुष तुला? इंग्लिश. हा मग तू असं का बोलतोयस की हे नाही आहे? हे काय तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे? हे काय? हेच शिकवतेय ना मी. यस पुस्तक दाखव टीचर. मला. कॅमेरा ऑन कर. मला कॅमेरा ऑन करून पुस्तक दाखव. टीचर भेटला हा आता. मग तुम्हाला भेटत नाहीये ते सांगा. मी पेज नंबर पण सांगते ना तुम्हाला.
इंग्लिश मध्येच आहे ना सगळ्यांच्या बुक मध्ये लिहिलेलं. यस टीचर. सारस फिर से आपका माइक ऑन अगर हुआ और अब चिल्लाए ना तो एंट्री मिलेगा क्लास में. सारस के साथ कोई बैठा नहीं है क्या? मग रमाने काय केलं, दरवाजा आणि स्कूलचा गेट याची लांबी मोजली, याची रुंदी मोजली. कशाने? तिच्या हातात असलेल्या धाग्याने. आणि 2-2 हातांचा स्पॅन घेऊन, म्हणजे तेवढी वीथ एक्स्ट्रा धागा तिने सोडला आणि हार बनवला. वाय डू यू थिंक शी केप्ट एक्स्ट्रा लेंथ ऑफ द थ्रेड? तुम्हाला काय वाटतं तिने दोन्ही साईडला थोडा थोडा धागा एक्स्ट्रा का सोडला असेल? ज्याला माहिती आहे उत्तर त्याने फक्त हँड रेज करून सांगा. सांगा. बघा, जर तिने दरवाजाच्या रुंदी इतकाच धागा कापून आणला असता आणि त्याचा हार बनवला असता, तर तिला तो हार असा नीट बांधता आला असता का? सांगा मला. येस और नो नाही. चॅट बॉक्स मध्ये लिहा. कनिष्का, यूज युअर चॅट बॉक्स. लिहा चॅट बॉक्स मध्ये हो की नाही, येस और नो. नो. ओके. नो. म्हणून तिने एक्स्ट्रा धाग्याची स्पेस. पियुष, तुला वेगळं सांगायला हवं का? सगळ्यांसाठी सेम इन्स्ट्रक्शन आहेत. मी फक्त कनिष्काला चॅटबॉक्स मध्ये नाही लिहायला सांगितलंय, सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्येच लिहा. ओके. मग आता लांबी कशी मोजायची समजलंय तुम्हाला? पुढच्या येस वर्षी नेक्स्ट इयरला तुम्ही पट्टीने लांबी स्केल यूज करून लांबी कशी मोजायची ते शिकणार आहात. ओके. आत्तासाठी लांबी म्हणजे काय हे समजलंय, ते इट्स फाईन. म्हणजेच लेंथ. ओके. एखाद्या वस्तूची लेंथ. आता आपण वजन बघूया. तुम्ही आतापर्यंत फर्स्ट स्टँडर्डला, ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये लाईट आणि हेवी ऑब्जेक्ट शिकला आहात ना? यस टीचर. ओके. मग त्यालाच वेट म्हणतात. एखादी गोष्ट किती वजन आहे, एखादी गोष्ट हलकी आहे की वजन आहे. अ थिंग इज हेवी और लाईट, दॅट इज कॉल्ड एज वेट. मग आता वजन करूया. बघा, इथे सांगा मला, कलर द बॉक्स बिलो द हेवियर ऑब्जेक्ट. तुमच्या बुकमध्ये या पेजवर जी वस्तू वजन असेल, बॉल किंवा मोरपीस, त्याच्या खाली तुम्हाला कलर करायचा आहे. करा बॉक्सला कलर आणि नंतर सांगा मला तुम्ही कशाला कलर केलं. चला. पेन्सिल हा करायचं. हा पेन्सिलने करा. हेवियर ऑब्जेक्ट. हेवियर म्हणजे वजन वस्तू, मोरपीस की बॉल? बॉलला केलं टीचर. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. आणि सेकंड ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला सांगितलं कलर दी बॉक्स बिलो दी लाइटर ऑब्जेक्ट. कीज आणि बलून यामध्ये लाइटर ऑब्जेक्ट कोणते आहे सांगा? बलून. बलून. व्हेरी गुड. ओके. मग आता एक स्टोरी आहे बघा. वन नाईट चिंटू अँड बिट्टू, द टू फॉक्सेस, वेर पासिंग बाय जॅगरी फॅक्टरी. एका रात्री चिंटू आणि बिट्टू नावाचे 2 फॉक्स हे एका गुळाच्या कारखान्याच्या जवळून चालले होते. They saw a lump of jaggery there and were thrilled. त्यांना एक गुळाची ढेप दिसली आणि ती पाहून तर ते खूपच खुश झाले. आता ते दोघं काय बोलायला लागले बघा. आय लव्ह जॅगरी, आय विल मेक शेअर्स. चिंटू काय म्हणाला? मला गुळ खूप आवडतो, मी आपल्या दोघांना अर्धा अर्धा गुळ वाटून देतो. मग बिट्टू काय म्हणाला? नो, आय एम ओल्डर, आय विल डिवाइड इट वेल. नाही, मी मोठा आहे, मी बरोबर त्याचा वाटे करून देईन. भोलू द बेअर वॉज वॉचिंग देम क्वारल. ही वेंट टू हेल्प देम. मग भोलू नावाचा एक बेअर होता, तो त्या दोघांचं भांडण पाहत होता. तो तिथे गेला आणि त्यांना हेल्प ऑफर केली. तो काय म्हणाला बघा? डोंट फाईट यू टू,
आय विल शेअर आउट द जॅगरी फेअरली फॉर यू. तो काय म्हणाला, तुम्ही दोघं भांडू नका. मी या गुळाची जी ढेप आहे ती तुमच्या दोघांमध्ये बरोबर वाटून देईल. मग त्याच्यातील एक जण, ते दोघंही म्हणाले, हाव, कसं वाटून देशील तू? भोलू द बेअर ब्रॉट समथिंग टू हेल्प देम. मग भोलू काय घेऊन आला? काय आहे हा? वेइंग स्केल, वजन काटा. व्हेरी गुड. येस. सो व्हॉट डिड भोलू ब्रिंग टू मेक इक्वल शेअर? त्याने वेइंग स्केल आणलं, वजन काटा आणला. येस. व्हॉट डज अ ग्रीन ग्रॉसर यूज टू वेट व्हेजिटेबल? तुम्ही भाजीवाल्याकडे गेला आहात का? तो पण अशाच प्रकारचा वजन काटा वापरतो ना भाज्या वजन करून देण्यासाठी? ओके, व्हेरी गुड. ओके, याला काय म्हणायचं? हे अशा प्रकारचं असतं, त्याला काय म्हणायचं? बॅलन्स. काय बोलायचं? बॅलन्स. लुक ॲट द बॅलन्सेस. बॅलन्सेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कारण वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या प्रमाणात मोजल्या जातात. कधी तुम्ही दुकानात अशा इलेक्ट्रिक बॅलन्स पाहिलाय का? असं मशीन पाहिलंय दुकानामध्ये? त्याला डिजिटल बॅलन्स म्हटलं जातं. त्यावर पण वस्तू मोजली जाते. ओके. Go to a provision shop and watch how various groceries are weighed. बघा, आपण जर एखाद्या दुकानामध्ये गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याला बॅलन्सेस बघायला मिळतील. ओके. आता वेट, एखाद्या वस्तूचं वेट समजलं कसं करणार आपण? आपल्याकडे बॅलन्स असणार, डिजिटल मशीन असणार, त्याच्यावर आपण वेट घेऊ शकतो. म्हणजे एखादी वस्तू किती वजन आहे, तिचं वजन कमी आहे का जास्त आहे, इट इज हेवियर और लाइटर, दॅट इज कॉल्ड इट्स वेट. गॉट इट? सेकंड स्टँडर्ड समजलंय सगळ्यांना? गुड. नाव कपॅसिटी. सो व्हॉट इज कपॅसिटी? कपॅसिटी म्हणजे काय ते बघणार आहोत आपण. ओके. सांगा मला, येलो कलरचा कप आणि पिंक कलरची बकेट या दोघांपैकी कशामध्ये जास्त पाणी राहील? बकेट. बकेटमध्ये. बकेटमध्ये. व्हेरी गुड. आणि इकडे राईट साइडला बघा, ग्लास आहे आणि एक कप आहे. या दोघांपैकी कोणामध्ये जास्त पाणी राहील? व्हेरी गुड. सो यश अँड रमा, चला माइक ऑफ करा आता सगळ्यांनी. यश अँड रमा brought several different vessels from the kitchen. They had a mug, a bucket, and a tumbler. They used a tumbler to fill all these vessels with water. Okay, यश आणि रमाने हे सगळे इन्स्ट्रुमेंट त्यांच्या घरातून आणले, किचन मधून, आणि आता त्यामध्ये ते पाणी भरू लागले. यश, रमा, कॅन यू टेल विच वेसल होल्ड्स द मोस्ट वॉटर? मग रमा म्हणाली, यश म्हणाला, या सगळ्यामधलं कोणत्या भांड्यामध्ये जास्त पाणी राहिलं हे सांगू शकाल का? मग रमा म्हणाली, हा, सांगू शकेन. तुम्ही सांगा, कशात सगळ्यात जास्त पाणी असेल यापैकी? बकेटमध्ये, पिंक कलरच्या बकेटमध्ये. आणि सगळ्यात कमी पाणी कशात असेल? ग्लास. बाउल आय थिंक. तो बाउल त्यांनी मोठा दाखवलाय, बट इट शुड कंटेन अ लिस्ट वॉटर. ओके. ओके. सो मग एखाद्या वस्तूची, एखादं लिक्विड किंवा कोणतीही गोष्ट होल्ड करून ठेवण्याची कपॅसिटी, याला आपण व्हॉट वी कॅन कॉल्ड इट एज कपॅसिटी. म्हणजे एखाद्या कंटेनर मध्ये तुम्ही टाकलेली किती वस्तू राहते, ते कंटेनर किती ती वस्तू झेलू शकतं. एखादी बकेट आहे, त्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक लेवललाच पाणी राहील ना. तुम्ही त्यामध्ये सारखं पाणी ओततच राहाल तर तरी ती बकेट रिकामीच राहील का? कधीतरी भरणारच ना ती. येस ना? टेल मी. त्याच गोष्टीला त्या वस्तूची कपॅसिटी म्हणायचं. ओके. इथे पण सांगितलं बघा तुम्हाला, एक ऍक्टिव्हिटी सांगितली, तुमच्या घरातून हे सगळी भांडी घ्यायची आणि नंबर ऑफ बाउल वॉटर फॉर फिलिंग द वेसल. एका बाउलने या सगळ्यांमध्ये पाणी भरायचं. सगळ्यात जास्त कोणत्या कपात बाउल भरायला कोणत्या भांड्यामध्ये बाउल भरायला लागतील सांगा मला?
भांडा सेकंड नंबर मध्ये, सेकंड नंबर मध्ये, बरोबर. हा, येस येस, अ बिग वेसल इज देअर ना. आणि सगळ्यात कमी पाणी कशात राहील? कप मध्ये. व्हेरी गुड. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट लेंथ, वेट अँड कपॅसिटी. तुम्हाला सगळं समजलं यापैकी? येस यस. शुअर. येस आता येस आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे? मॅनेजिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला माहिती दिली असेल त्यावरून क्वेश्चन आन्सर. ओके, पण त्यासाठी तुम्हाला पहिले जानेवारी टू डिसेंबर मंथ्स लिहावे लागतील. चला लिहा. जानेवारी टू डिसेंबर मंथ्स लिहा नोटबुक मध्ये. त्यांचं हे पण लिहायचं, जानेवारी डॅश 31 डेज, फेब्रुवारी डॅश हा 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 हा, येस येस, गुड. असं लिहा. मग तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर उत्तर द्यायला सोपं पडेल. कोणत्या महिन्यामध्ये कोणते किती डेज आहेत ते लिहा. आपण असं अगोदर पण शिकलोय, मी तुम्हाला ते दाखवते, ते बघून लिहा. थांबा. इट विल मेक इझी फॉर यू. व्हेरी गुड जिज्ञासा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणं खूप सोपं जाईल. हा, हे बघा, अशा प्रकारे फक्त लिहिताना सरळ लिहा, सर्कल वगैरे काढू नका. जानेवारी टू डिसेंबर मंथ दिले, तिथे पेज नंबर आहे तुमचा 33. पेज नंबर 33 वर जो सर्कल आहे ना, त्यामध्ये दिलेत बघा मंथ्स, आणि त्याच्या पुढे डेज लिहा. मी माझ्या बुक मध्ये लिहिलाय, जानेवारी डॅश. टीचर, मी पण लिहिलंय. नाही, पण आता तुम्हाला लिहायचे आहेत परत. आपण आता नवीन शिकतोय, परत लिहायचं आहे. चला लिहा. आपण आता हेच नाही शिकत आहोत, आपण दुसरी इन्फॉर्मेशन शिकतोय. त्यामुळे तुम्हाला आता लिहायला लागणार आहे. चला लिहा. मंथ लिहा जानेवारी टू डिसेंबर, आणि डेज लिहा त्याच्यासमोर. कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. फर्स्ट स्टँडर्ड लिहिताय ना? फर्स्ट स्टँडर्ड इज सॉल्विंग, राईट? ओके. झालं नाही. ओके, यू कॅन टेक युअर टाइम. अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. टेक युअर टाइम. सेकंड स्टँडर्ड तुमचे पण 12 मंथ्स आणि त्याच्या समोर डेज लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड लिहायचं आहे. आणि माझ्यासमोर सिस्टीम चालू आहे, त्यामुळे मला समजतं की तुम्ही मेसेज टाकलाय. प्रत्येक वेळी मी तुमचं नाव घेऊन बोलणार नाही. ओके, तुम्ही मेसेज टाकून मोकळं व्हायचं आहे. माईक ऑन करून कोणीच बोलायचं नाही, कारण सगळ्यांचा कंप्लीटेड मेसेज आल्याशिवाय मी पुढचं शिकवणार नाही.
ममता प्रश्न सॉल्व करून झालेत सगळे? No. ममता, आय एम आस्किंग ममता. ममता, झालेत का गणित सोडवून? सगळी गणित सोडवली? Okay, so most of the students from second standard has done. 5 नाही, 8च्या 8 सोडवायचे आहेत ममता. देवांक, आयशा तुमचं झालं? No. Okay, take your time. Yes, teacher. You are done, Aisha? Writing months? No, teacher. Okay, right. But now make it faster. Okay. चला तोपर्यंत जिज्ञासा, कनिष्का आणि पियुष तुमचे मंथ्स आणि त्याच्या समोरचे डेज लिहून झाले ना? चला बोलून दाखवा. जिज्ञासा, यू स्टार्ट. Yes, teacher. January 31 days. February 28 or 29 days. March 31 days. April 30 days. May 31 days. 30 days. June 30 days. July 31 days. August 31 days. September 30 days. October 31 days. November 30 days. December 31 days. Very good, very nice. Next, Kanishka, you read. Yes. January 31 days. February 28 or 29 days. March 31 days. April 30 days. May 31 days. June 30 days. July 31 days. August 31 days. September 30 days. October 31 days. November 30 days. December 31 days. Very good. Piyush, you read. Piyush. January 31 day. February 28 day. March 28 or 29. फक्त 38 28 नाही. 28 किंवा 29, ओके? 29. लिही तिथे. March 31. April 30 day. May 31 day. June 30 day. July 31 day. August 31 day. September 30 day. October 31 day. November 30 day. December 31 day. व्हेरी गुड पियुष. ओके, देवांक आणि आयशा आता झालाय का लिहून? टेल मी, मंथ्स लिहिले?
Devang, Aisha, I'm asking you, have you completed writing the months and number of days? टीचर माझे आता थोडेसेच आहेत, तूच आहेत. पटकन लिहा. तुम्ही खूप वेळ घेता लिहायला. चला, आता हे फक्त तुम्हाला आज ओरली घेणार आहे मी, कारण लिहून होणार नाही परत आज तुमचं. त्यामुळे लिहिण्यासाठी तुम्ही होमवर्कला करा. आहे मी फक्त ओरल घेणार आहे, त्यामुळे लक्ष द्या. आता पहिल्यांदा इट्स ऑलरेडी 42. आयशा आणि देवांग, रायटिंग, कीप असाइड युअर रायटिंग अँड पे अटेन्शन. कनिष्का, क्वेश्चन वाच. क्या हुआ? पारस का भी नहीं हुआ है. ओके, लेकिन अभी मैं क्वेश्चंस ले रही हूँ. राइटिंग अपना बाजू रखिए और ये क्वेश्चन का आंसर दीजिए. करिश्का, क्वेश्चन वाच. फर्स्ट क्वेश्चन इन द पिक्चर बिलो, रीड दैट. Yes, Kanishka, can you hear me? Yes, teacher. हाँ, रीड दैट फर्स्ट क्वेश्चन. रीड कर. मँगोजच्या वर जो क्वेश्चन लिहिलाय तो रीड कर. In the picture below, the mangoes are L L HABE labeled LA. labeled with the months of a year. Write the numbers of days in a रिस्पेक्टिव्ह. respective months. ओके, हा तर आपण लिहिलं, हे तुम्ही कंप्लीट केलं. तुम्ही मंथ्स लिहिले आणि त्याच्या पुढे डेज लिहिले, बरोबर. आता फर्स्ट आहे बघा, यूज द पिक्चर अबाउट टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. आता तुम्ही लिहिल्याप्रमाणे आता आपण मँगोज नाही ड्रॉ केले, पण तुम्ही क्वेश्चन सॉरी मंथ्स आणि त्याच्या पुढे डेज लिहिलेत ना, मग तुम्ही लिहिल्याप्रमाणे आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द पिक्चर गिव्स द नेम्स ऑफ डॅश डॅश मंथ. चॅटबॉक्समध्ये उत्तरं लिहा. याची सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत, त्यामुळे चॅटबॉक्समध्ये लिहा. वरील प्रश्नामध्ये किती मंथ्स दिले आहेत, वरील चित्रामध्ये किती मंथ दिले आहेत, चॅटबॉक्समध्ये उत्तर लिहा. चला. येस, व्हेरी गुड जिज्ञासा. चला, सगळ्यांनी लिहा. येस कनिष्का, गुड. Yes, Aisha, Piyush, okay. So the picture gives names of 12 months, right? त्यानंतर आहे, in the picture there are dash dash months of 31 days. क्वेश्चन विचारल्याशिवाय आन्सर कोणीही लिहिणार नाही. कनिष्का, जिज्ञासा, घाई करू नका. 31 डेज असणारे किती मंथ्स आहेत? 7. कोणकोणते आहेत? हँड रेज करा. कोण सांगणार 31 डेज असलेले मंथ्स? रेज युअर हँड. ओके, जिज्ञासा. Yes, teacher. टेल मी. January, March, May, July, August, October, December. व्हेरी गुड. थर्ड क्वेश्चन आहे, देयर आर डैश डैश मंथ्स ऑफ 30 डेज. 30 डेज के कितने मंथ्स है ऊपर? चलिए चैट बॉक्स में लिखिए. 30 डेज. थर्ड क्वेश्चन कनिष्का, म्हणून घाई करू नका, पहिले ऐकून घ्या काय आहे. चला, 30 डेजचे किती मंथ्स आहेत? कोणकोणते आहेत सांगा. कोण सांगणार? कोणकोणते आहेत 30 डेजचे मंथ? देवांग, तू सांगणार का? देवांग, बोल. कोणते आहेत मंथ्सची नावं सांग त्या. Which months are those that are having the 30 days? Aisha?
येस आयशा. ऑक्टोबर. तू 4 म्हणालास ना, 4 मंथ्स आहेत ना, मग फक्त ऑक्टोबरचं का नाव घेताय? 30 डेज असणारे किती मंथ आहेत? 4 लिहिल्या ना तुम्ही. कनिष्का सांग. येस. एप्रिल, जून, ऑगस्ट, नोव्हेंबर. ऑगस्ट. तिथे सारस बोलू ऑक्टोबर, हाँ यस, नोव्हेंबर, सारस बोलिए. सारस बोलिए. अप्रैल, वेट जून, कनिष्का, वेट कनिष्का, माइक बंद कर. हाँ सारस बोलिए फिर से. अप्रैल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. येस. समजले सगळ्यांना कोणते 4 मंथ आहेत? देवांग कळालाय? आयशा, देवांग समजलंय का आता तुम्हाला? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज 4th. द मंथ विथ 28 or 29 days इज. कोणत्या मंथमध्ये 28 किंवा 29 डेज असतात? लिहा चॅट बॉक्समध्ये. कितने नहीं पूछे मैंने, कौन सा मंथ, उस मंथ का स्पेलिंग लिखिए, नाम लिखिए उसका. यस, फेब्रुअरी. ओके. ओके. 5th क्वेश्चन एकदम नीट आहे का? द फर्स्ट 31 डे मंथ आफ्टर मे इज. मे मंथ के बाद जिस मंथ में 31 डेज आते हैं वो मंथ कौन सा है? मे मंथ के बाद आने वाला 31 डेज होने वाला पहला मंथ. मे नंतर जून येतो बरोबर, पण जून मध्ये 31 डेज असतात का? टीचर सारस बोले. नहीं. हैंड रेज करिए या फिर चैट बॉक्स में बोलिए. हाँ बोलिए सारस. जून. जून में 31 डेज होते हैं. जुलाई. जुलाई इज द राइट आंसर. मई के बाद जून आता है, लेकिन यहाँ पे पूछा गया है कि मई के बाद 31 डेज वाला जो पहला मंथ आता है उसका नाम लिखिए. तो जून में तो 30 डेज होते हैं. जुलाई कंटेन्स 31 डेज, राइट? येस. ओके. मग आता इथे हे 5 क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करणार आहात. सगळ्यांना आन्सर समजले नीट? यस टीचर. नीट लक्ष द्यायचं आहे. हे एकदम नीट लक्ष देऊनच लिहायचं आहे. खूप स्कोरिंग आहे. उत्तर बरोबर आला की लगेच 1 मार्क मिळणार आहे, पण थोडंसं जरी चुकलं की लगेच 1 मार्क कट पण होणार आहे. ओके. त्यामुळे एकदम नीट लक्ष द्या आणि सॉल्व्ह करा. फर्स्ट स्टँडर्ड तुमचं झालंय? फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी, आरुष, आराध्या, यश झालंय का? नो. आयुष, तू कोणतं सॉल्व्ह करतोय? येस. रिद्धी, रिद्धी, yours is done. यश, यश, कितवा चाललाय? टीचर 6 चाललंय. 6 चाललंय. ओके, so you will take time. Yash is not there. Riddhi is also not there. Okay. Okay. So आरुष आणि ओके, ओनली आरुष इज देअर ना, आणि ममता. ओके. तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरला तुमचा बुक दाखवायचा आहे, आणि सेकंड स्टँडर्ड तुम्ही सुद्धा हे मला नेक्स्ट लेक्चरला दाखवणार आहात. होमवर्कसाठी दिला गेलेला तुम्ही करत नाही, दॅट आय नो, बिकॉज कोणीही अपलोड करत नाही. पण हे मी आता चेक करणार आहे नेक्स्ट लेक्चरला. टुमॉरो इज थर्सडे, so you will be having your Hindi class na tomorrow. So on Friday
फ्रायडे वी विल बी हॅव्हिंग इंग्लिश. तर इंग्लिशच्या लेक्चरला मॅथ्सची बुक दोन्ही स्टँडर्डनी रेडी ठेवायची आहे आणि मला दाखवायची आहे. ओके. ओके टीचर. ओके टीचर. सगळ्यांना समजलंय? मग हा होमवर्क कधी करणार टीचर सांगा? आजच करायचा. टीचर रात्री करू? हा, आजच करा. मग उद्या लक्षात नाही राहणार आणि उद्या हिंदीचा पण होमवर्क असेल ना, मग आजच करा आणि नंतर दाखवा. आणि आरुष आणि ममता फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही पण तुमची उदाहरणं आजच कंप्लीट करा आणि मला फ्रायडेला दाखवा. सांगा मला कोण लक्षात देणार? आरुष तू सांगणार मला सगळ्यांच्या वया चेक करायच्या आहेत? टीचर आयशा. यस. ओके ओके चला. तुझी कंप्लीट करून ठेवा. सो नाव वी आर गोइंग टू स्टॉप टुडे. ओके. मग आज आपण काय काय शिकलो सगळ्यांना समजलं? फर्स्ट स्टँडर्ड वेट आणि कपॅसिटी शिकलो आपण. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल, माहिती पुरवली असेल, तर त्यावरनं प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पण शिकलो. ओके. आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी आपण ॲडिशन प्रॉब्लेम सॉल्व केले. येस. ओके. सो नाव यू कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर. बाय. 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 चलिए सारस क्लास लेफ्ट कीजिए.